आनंद मठाचा वापर चुकीच्या कामासाठी करतायत। आनंद मठामध्ये पैसे उडवले हे चुकीचं आहे, मात्र ढोल वाजवणाऱ्यांना पैसे देण्याची प्रथा ही जुनी आहे, असं ठाण्याचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं। गणेशोत्सवानिमित्तानं ढोल ताशा पथकवाले आनंद दिघे साहेबांना मानवंदना द्यायला यायचे आणि त्या बदल्यात दिघे साहेब त्यांना बक्षीस द्यायचे। ही आनंद मठातली प्रथा आहे, मात्र विरोधक मुद्दाम चुकीच्या बातम्या पसरवतायत, असा पलटवार नरेश म्हस्के यांनी केला। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातल्या टेंभीनाका इथल्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा एक व्हिडिओ केदार दिघे यांनी पोस्ट केला आणि यावरून नरेश म्हस्केंनी विरोधकांना सुनावलं। त्या ठिकाणी ढोल वाजवायचे आणि दिघे साहेब त्यांना बक्षिसी द्यायचे। लहान मुलं सुद्धा त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये नाचतायत। त्यांना दिघे साहेब बक्षिसी म्हणून त्यांना काही पैसे द्यायचे। ही प्रथा आहे दरवर्षीची। टेंभीनाक्याचे गणपती विसर्जन करतानाचे काही लोक त्याचा गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने टीका करतात। ज्या मुलाने, ज्या पदाधिकारी कार्यकर्ता आहे त्यांनी जे पैसे देण्याची जी पद्धत आहे ज्यांनी ती वापरलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा पक्षाने कारवाई केलेली आहे।